देशात नुकत्याच लोकसभा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. पण आता संपूर्ण देशाचं लक्ष पुन्हा एकदा लागलंय ते निवडणूक या विषयावर. आणि हा विषय आहे वन नेशन वन इलेक्शन. एक देश एक निवडणूक. आपल्याला आठवत असेल 15 ऑगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं होतं आणि त्या भाषणादरम्यान वन नेशन वन इलेक्शन ही देशाची गरज आहे असं म्हटलं होतं. त्याचीच री ओढली ते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी. 2047 ला भारताला विकसित देश म्हणून पाहायचं असेल तर वन नेशन वन इलेक्शनची गरज असल्याचं त्यांनी एका भरगच्च पत्रकार परिषदेत सांगितलं. आणि आज तर वन नेशन वन इलेक्शन या संपूर्ण विधेयकाला किंवा प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी देखील दिली. आता मुद्दा हाच उपस्थित होतोय की ही जी पद्धत आहे, हे जे धोरण आहे, हे भारतासाठी खरंच फायद्याचं आहे की तोट्याचं आहे? हे लागू झालं तर नुकसान होऊ शकतं की फायदा होऊ शकतो? या सगळ्याच गोष्टींचं विश्लेषण आपण या लाईव्ह कार्यक्रमातून पाहणार आहोत. अर्थात कार्यक्रमाचं नाव आहे वन नेशन वन इलेक्शन, फायद्याचं की तोट्याचं. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली 18 सप्टेंबर 2023 रोजी. या समितीकडे काम काय दिलं होतं तर वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावाचा अहवाल राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर करा. आता यांच्यासोबत म्हणजे कोविंद यांच्यासोबत या समितीमध्ये 8 सदस्य देखील. त्यामध्ये अत्यंत मोठी नावं आहेत, जसं NK सिंह जे वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, केंद्रीय गृहमंत्री दस्तूरखुद्द अमित शाह, काँग्रेसचे नेते अधीर रंजन, संजय कोठारी, केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल, लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे दिग्गज सगळे नेते मंडळी, अभ्यासक या समितीमध्ये सहभागी झाले. या समितीनं काय केलं तर या समितीनं वर्षभरामध्ये जवळपास 62 राजकीय पक्षांशी संवाद साधला. त्यामध्ये 32 राजकीय पक्ष या विधेयकाच्या बाजूने उभे राहिले, तर जे उरलेले आहेत त्या 62 मधले 15 म्हणजे 30 उरले, ते 15 जण आहेत ते विधेयकाच्या विरोधात उभे राहिले आणि इतर जे 15 आहेत त्यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. आता जे बाजूने आहेत त्यामध्ये अर्थातच NDA आणि त्यांचे घटक पक्ष म्हणजे मित्र पक्ष हे तर आलंच. विरोधात आहेत अर्थातच त्यामध्ये काँग्रेस हा पक्ष आलाच. आणि जे तटस्थ आहेत त्यामध्ये मग झारखंड मुक्ती मोर्चा सारखा पक्ष असेल आणि आधी विविध पक्ष. आता प्रश्न हाच पडलाय की यांचं एकमत होईल का? दुसरी गोष्ट, वन नेशन वन इलेक्शन हे केंद्रीय मंत्रिमंडळाने जरी मंजूर केलं असलं तरी संसदेच्या दोन्ही सभागृहात ते मंजूर होईल का? आता हिवाळी अधिवेशनाचं सत्र सुरू आहे, त्यामुळे कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये या हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे आणि ते सत्र निश्चितपणे वादळी ठरणार यात शंका नाही. कारण 2029 ची जी पुढची निवडणूक आहे, अर्थात त्याच्या आधी म्हणजे 2028 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होणार. दुसरी गोष्ट, 2029 मध्ये जी लोकसभा निवडणूक आहे ती झाल्यानंतर मग एखादी तारीख डिक्लेअर होईल आणि बाकीच्या विधानसभा विसर्जित करून त्यांची एकत्र निवडणूक होऊ शकते. आता नेमकं वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय हे पहिल्यांदा समजावून घेऊयात. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक देश एक निवडणूक. म्हणजेच लोकसभा असो वा विधानसभा, म्हणजेच राष्ट्रीय निवडणूक असो वा प्रांतीय निवडणूक असो, या सगळ्याच निवडणुका एकाच दिवशी घ्यायच्या. म्हणजे सगळेच मतदार
आपले खासदार आणि आपले आमदार देशभरातून एकाच दिवशी त्यांना मतदान करणार आणि निवडून देणार. म्हणजे पुढची 5 वर्ष परत देशात लोकसभा वा विधानसभेची निवडणूक होणार नाही. आता हे सगळं जरी मी वरकरणी तुम्हाला सांगत असलो तरी याच्या खोलात आणखी बरेचसं काही दडलेलं आहे. हे फक्त हिमनगाचं टोक आहे. आता आपण मुळातच या समितीनं काय सादर केलंय ते पाहूया. जवळपास 191 दिवस समितीनं R&D केला, संशोधन केलं आणि मग राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला अहवाल सादर केला. हा अहवाल आहे 18,628 पानांचा. अर्थात या समितीने शिफारस काय केली आहे तर आधी लोकसभा विधानसभा यांच्या निवडणुका एकाच दिवशी घ्यायच्या आणि मग 100 दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या. आता यासाठी कलम 324A लागू करण्याची शिफारस देखील या समितीनं केली. आता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय आणखी खोलात जाऊन सांगतो. एकाच वेळी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका होतील. एकाच दिवशी सगळे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. लोकसभा निवडणूक 2029 ची पार पडली की नंतर एक तारीख ठरवली जाईल. या तारखेला देशातील सर्व राज्यांच्या विधानसभा विसर्जित होतील आणि मग पहिल्या टप्प्यात लोकसभेचा कार्यकाळ पाहून सर्व विधानसभाच्या निवडणुका घेतल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील, म्हणजे नगर पंचायत आणि पंचायत समिती. आता सर्व निवडणुकांसाठी एकच वोटर लिस्ट असेल, म्हणजे मतदार यादी एकच असणार. समजा 2029च्या लोकसभेच्या निर्धारित वेळेपूर्वी एखादं सरकार कोसळलं किंवा विधानसभेच्या निर्धारित वेळेपूर्वी एखादं सरकार त्या राज्यातलं कोसळलं किंवा नो कॉन्फिडन्स मोशन त्या राज्यात लागू झालं तर काय केलं जाईल तर नवीन निवडणूक जी काय घ्यायची आहे ती त्या लोकसभा अथवा विधानसभेच्या कालावधीपर्यंतच घेतली जाईल जेवढी त्या सभागृहाची मुदत शिल्लक असेल आणि मग लोकसभेसोबत पुन्हा नव्यानं निवडणूक घेतल्या जाते. आता हा कायदा जर संमत करायचा असेल तर जवळपास 18 संविधानिक दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत आणि विशेष बाब म्हणजे बहुतांश दुरुस्त्या ज्या करायच्या आहेत त्या कामांमध्ये राज्यांची मंजुरी घेण्याची आवश्यकता नाहीये. अर्थात या प्रस्तावाला लागू करण्यापूर्वी पहिल्यांदा तो देशासमोर प्रस्ताव ठेवला जाईल. देशातील जनतेचं मत जाणून घेतलं जाईल, विविध संघटनांची मतं जाणून घेतलं जाईल आणि मग या कायद्याचं पुढचं पाऊल काय असेल हे दाखवलं जाईल. अर्थात मग आता देशात यापूर्वी आपल्याच देशात अशा कधी निवडणुका झाल्यात का तर झाल्यात. 1952 ते 1967 पर्यंत आपल्या देशात एकाच दिवशी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. पण मग पुढे हे डिस्कंटिन्यू का झालं तर त्यावेळी म्हणजे 1967 नंतर निवडणुका व्हायला पाहिजे होत्या त्या 1972 मध्ये. पण त्यावेळी इंदिरा गांधींनी 1970 मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच लोकसभा विसर्जित करून 1971 ला निवडणूक घेण्याची सूचना केली आणि त्यापूर्वीच बऱ्याच राज्यांतील विधानसभांचा कार्यकाळ देखील संपवण्यात आला. त्यामुळे 1972 ची होणारी निवडणूक ही 1971 मध्ये झाली आणि ही परंपरा इंदिरा गांधी यांनी तोडली. आता तीच तुटलेली परंपरा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी लागू करण्याच्या भूमिकेत आहे. आता वन नेशन आणि वन इलेक्शन अशा प्रकारची जी पद्धत जगात कुठे वापरली जाते का तर हो वापरली जाते. अमेरिका असेल, कॅनडा असेल, दक्षिण आफ्रिका असेल, ब्राझील असेल, जर्मनी असेल या देशांमध्ये वन नेशन वन इलेक्शन होतं. आता उदाहरणार्थ दक्षिण आफ्रिकेमध्ये राष्ट्रीय आणि प्रांतीय निवडणुका दर 5 वर्षांनी होतात तर दर 2 वर्षांनी स्थानिक निवडणुका होतात. इंग्लंडमध्ये फिक्स टर्म पार्लिमेंट्स ऍक्ट 2011 नुसार
निवडणुकीचा एक निश्चित कार्यक्रम राबवला जातो. जर्मनी, जपानमध्ये पहिल्यांदा पंतप्रधान पदाची निवडणूक होते आणि मग इतर निवडणुका होतात. आता हा कायदा लागू करण्यामागची आव्हानं काय असतील हे अत्यंत महत्वाचं. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली म्हणजे विधेयक संमत झालं का, म्हणजे कायदा लागू झाला का, तर नाही. मग हे राज्यसभेत, लोकसभेत मंजूर व्हावं लागतं. आता संसदेत मंजुरी मिळवताना याला काय आव्हानं असतील ते फार महत्वाचं. पहिल्यांदा अनेक घटनात्मक म्हणजे संविधानिक दुरुस्त्या कराव्या लागतील. संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 इतकं बहुमत मिळवावं लागतं. आता उदाहरणार्थ राज्यसभेत जर हे विधेयक मंजूर करायचं असेल तर आकडा बहुमताचा आहे 164. पण एनडीए सरकारकडे आत्ता म्हणजे जे आत्ता सध्याचं जे एनडीए सरकार आहे केंद्रात, त्यांच्याकडे जागा आहेत फक्त 112. म्हणजे 164 आणि 112 याच्यातला फरक आहे. म्हणजे 245 पैकी राज्यसभेतल्या जागांपैकी 112 जागा आहेत एनडीएकडे, उरलेल्या विरोधी पक्षांकडे. त्यामुळे 2/3 आकडा 164 हा गाठणं तसं एनडीए सरकारसाठी अवघड आहे. आता लोकसभेचा जर विचार केला तर एकूण जागा 543, त्यामध्ये 2/3 आकडा येतो 362. पण आता एनडीएकडे आहेत 292. त्यामुळे 62 आणि 8 म्हणजे जवळपास 70 जागा एनडीएकडे कमी आहेत. आणि 2/3 बहुमताचा हा निर्णय जो आहे तो जर घ्यायचा असेल तर 362 आकडा गाठावा लागणार. पण इथे खरी मेक 2/3 बहुमताचा आकडा हा मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सदस्य संख्यांच्या आधारावर काढला जातो. त्यामुळे आता त्यात नेमकं त्या दिवशी मतदाना दिवशी नेमकं काय घडणार, कोण तटस्थ राहणार का, कोण उपस्थित असेल, कोण गैरहजर असेल, याच्यावर 2/3 मतदान ठरणार. आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आणि नीती आयोगाचे माजी सदस्य राहिलेले विवेक देब्रॉय यांची मतं जी आहेत ती मतं अत्यंत महत्वाची. ते काय म्हणतात तर ते असं म्हणतात की आपल्या देशात एकही वर्ष असं गेलेलं नाही की एखाद्या राज्यात विधानसभा अथवा लोकसभेशी निगडीत एखादी निवडणूक झालेली नाही. कुठे विधानसभेची पोटनिवडणूक होते तर कुठे लोकसभेची पोटनिवडणूक होते, म्हणजे त्याला आपण बाय इलेक्शन्स म्हणतो. आतापर्यंत देशात 400 निवडणुका झाल्या. त्यामुळं अर्थातच पैसा खर्च होतो. यासाठी लागणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यंत्रणा त्यांच्यावर वेळ पैसा खर्च होतो. शिवाय मनुष्यबळ खर्ची पडतं. वारंवार आचारसंहिता लावावी लागते. यामुळे विकास कामं जी आहेत ती रखडतात. शासकीय योजना राबवण्यात खंड पडतो आणि वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे अर्थातच जे पक्ष आहेत आणि सरकार आहे हे कायम ना प्रचाराच्या ऍक्शन मोडवर राहतात. म्हणजे कायम प्रचाराच्या भूमिकेत राहतात. त्यामुळे देशाच्या विकासाकडे त्यांचं लक्ष कमी जातं आणि यामुळे विकासाच्या नीती धोरणाला हानी पोहोचते. त्यामुळं प्रलोभनकारी आश्वासनं ही जास्त प्रकारे दिली जातात आणि मूळ विकास आहे त्यालाच कुठेतरी अर्थातच मागं व्हावं लागतं, मागं पडावं लागतं, विकास खुंटतो असं त्यांचा अर्थ आहे. आणि निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे? निवडणूक आयोग म्हणतोय की यासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ज्याला आपण वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणतो, या मशीनची मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी लागेल. कारण की एकाच वेळी लोकसभेच्या आणि एकाच वेळी विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्यात. शिवर 100 दिवसांनी संपूर्ण देशातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका घ्यायच्यात आणि यासाठी 9,284 कोटी 15 लाख इतका खर्च होईल. शिवाय या मशीन्स पुन्हा 15 वर्षांनी बदलाव्या लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा त्यावेळी महागाई वाढलेली असेल त्यावेळी त्यांचा खर्च देखील वाढणार आहे. आता 2028 ला अस्तित्वात हे जर धोरण आणण्याचा मोदी सरकारकडून प्रयत्न झाला तर मात्र यासाठी सरकार नेमकं काय उपाययोजना करणार आहे याची उत्तरं सरकारला द्यावी लागणार. एकूण 21,000 दुरुस्त्या या प्रस्तावामध्ये आल्या. त्यातल्या 80% दुरुस्त्या या धोरणाच्या बाजूने आलेल्या. पैशांचा अपव्यय कमी होऊ शकतो, काळ्या पैशांवर नियंत्रण आणता येऊ शकतं, विकासाची गती वाढवता येऊ शकते
आणि 2047 मध्ये देशाला विकसित देश करण्याच्या दृष्टीने पावलं उचलता येऊ शकतात, असं दस्तूर खुद्द केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं. आता प्रश्न हा उरतो की वन नेशन वन इलेक्शन ही राष्ट्रीय गरज आहे की राजकीय गरज, हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. खरं म्हणजे या धोरणाच्या समर्थनार्थ पुढे आणलेले जे मुद्दे आहेत ना, तेच मुळात उथळ आहेत, असं या संपूर्ण वन नेशन वन इलेक्शनवर अभ्यास करणारे मोठे जाणकार सांगतात. त्यांच्या मते पैशांचा कमी खर्च, वेळेचा कमी खर्च, वारंवार निवडणुका टाळणं, अस्थिर सरकार, प्रशासकीय गैरसोय हे मुद्दे असतील, पण हे मुद्दे अस्थिर आहेत, हे मुद्दे उथळ आहेत. इतर देशांमध्ये हे मुद्दे किंवा ही पद्धत यशस्वी होण्यामागचं कारण एकतर कमी लोकसंख्या, एकात्मिक शासन आणि विविधतेचा अभाव. आपल्या भारतात अगदी उलट आहे. आपली लोकसंख्या जास्त, विविधतेनं संपूर्ण नटलेला आपला देश आहे आणि आपल्याकडे एकात्मिक शासन नाही. आपल्याकडे संघराज्य लोकशाही पद्धत आहे. त्यामुळे भारतासारख्या संसदीय संघराज्यात्मक शासन पद्धतीत आणि विविधता असलेल्या देशात ही पद्धत कितपत योग्य ठरेल हे आत्ताच म्हणणं अक्षरशः धाडसाचं ठरू शकतं. आता अध्यक्षीय शासन पद्धतीपेक्षा आपण संसदीय शासन पद्धत त्या काळच्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा इतर राज्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का राबवली याचं उत्तर अत्यंत देखील महत्वाचं आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी म्हटलं होतं की देशाला स्थिर सरकारची गरज नाही, जबाबदार सरकारची गरज आहे आणि तेच लोकशाहीच्या आधारावर असू शकतं. त्यामुळे जबाबदार सरकार हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आत्ताचं सरकार कायम स्थिर सरकार देण्याची भाषा करतं आणि इथंच कुठेतरी पाणी मुरतंय. खरं म्हणजे विविधतेनं संपन्न देश असल्यानं एकात्म शासनाऐवजी आपण संघराज्य पद्धत स्वीकारली आहे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. आता वरील पद्धत आपण काही रचनात्मक सुधारणा केल्यास जशीच्या तशी पद्धत राबवण्यापेक्षा त्या पद्धतीचे काही मुद्दे राबवू शकतो. उदाहरणार्थ सरकारची निवड सभापतीची जशी निवड होते तशी करण्यास हरकत नाही. पक्षांतर बंदी कायदा कडक आणि आणखी चांगल्या पद्धतीने राबवता येऊ शकतो. पक्षांतर्गत लोकशाही अधिक सक्षम करता येऊ शकते. राजकीय पक्ष माहिती अधिकारांतर्गत आणता येऊ शकतात. पक्षादेशाचा वापर ज्याला आपण व्हीप म्हणतो तो अपवादात्मक परिस्थितीत वापरता येऊ शकतो आणि 356चा गैरवापर करण्यास सक्त मनाई करता येऊ शकते. अर्थात आता यात भाजपचा काय फायदा आहे, संघाचा काय फायदा आहे तेही जाता पाहूया. खरं तर स्थानिक मुद्दे बाजूला ठेवता येऊ शकतात. स्थिर सरकारच्या नावाखाली राष्ट्रीय मुद्दे चर्चेत आणता येऊ शकतात आणि मग 5 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर सत्तेवर मजबूत पकड येते. जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं सगळं जी काही ताकद आहे ती पूर्णपणे कमकुवत करता येऊ शकते आणि एकदाच निवडणुका घेऊन प्रादेशिक पक्ष संपुष्टात आणता येऊ शकतात. कारण याच प्रादेशिक पक्षांची तडजोड करून राष्ट्रीय पक्षांना विविध राज्यांमध्ये आपली सरकार स्थापन करावी लागतात. संघाचा काय फायदा असू शकतो? संघ कायम म्हणत आलेला आहे काय तर अखंड भारत. त्यामुळे त्यांना काय हवाय, त्यांना युनिफाईड नॅशनॅलिझम म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादाचा एकसंघ राष्ट्रवादाचा मुद्दा त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. अर्थात त्याला या पद्धतीमुळे प्रोत्साहन मिळू शकतं आणि मग असं झालं तर हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जाऊ शकतो. त्यामुळे अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण प्रादेशिक पक्षांकडून होणं कमी होऊ शकतं आणि त्याचाच फायदा अर्थातच राष्ट्रीय पक्षांना जे केंद्रात आहेत त्यांना मिळू शकतो. उदाहरणार्थ जी दक्षिणेकडची राज्य आहेत जे अस्मितेच्या मुद्द्यावर राजकारण करतात त्यांचं राजकारण संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे भाजप आणि संघाला आपली राष्ट्रीय शिक्षण नीती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनवाद, सामाजिक सुधारणा प्रकल्प या सगळ्या गोष्टींना पुष्टी द्यायची असेल तर त्यांना निश्चितपणे ही वन नेशन वन इलेक्शनची पद्धत राबवण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. पण याचा तोटा आपल्या सगळ्यांनाच देशातल्या जनतेला देखील होऊ शकतो. त्यामुळे आता देशात जेव्हा जनमतासाठी हा प्रस्ताव मांडला जाईल तेव्हा जनता त्याचा स्वीकार करणार का
संसदेत जेव्हा हे विधेयक मांडलं जाईल तेव्हा राज्यसभा आणि लोकसभेत हे विधेयक पारित होणार का, संमत होणार का, आणि भविष्यात वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक फायद्याचं की तोट्याचं याचं उत्तर काय मिळणार, या सगळ्यांचीच प्रश्नांची उत्तरं आपल्याला काळानुरूप शोधावी लागतात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.